हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी लीना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आशा करते सर्व मस्त आणि मजेतच असणार. सकाळ सकाळ मी इथं स्वयंपाक करून घेते कारण मला डब्बा देखील द्यायचा आहे शंभूला. त्यानंतर मला आज किचन आवरायला काढायचं आहे, तर तीच माझी आज लगबग चालू आहे. तर इथं बघा, अगोदर म्हटले माळ्यावरचे जे मोठमोठे डब्बे आहे ना, ते सर्व काढून घसून घेते. तर माझं खूप दिवसाचं आवरायचं चालू होता. मला असं वाटत होतं, म्हटले पाऊस पडला का मग आवरू, म्हणजे कसं थोडीशी धूळ पण आहे ना ती कमी होईल, कारण इतकी धूळ येते ना, खूप धूळ येते. म्हटले पाऊस पडल्यावर थोडंसं पाणी पडल्यावरती थोडी दाबल्या जाईल तर एवढी धूळ येणार नाही. तर त्याचसाठी मी म्हटले घसू चालू होतं. पण मग पाऊस तर काय पडाना, म्हटले जाऊ द्या आता, पाऊस तर काय पडत नाही, किती दिवस ठेवणार, धूळ पण खूप झाली होती. तर म्हटले घसून घेऊ. तर आज सर्व किचन जो आहे ना तो आवरायला काढला होता. तर इथे मी डब्बे वगैरे जे आहे ना वरचे माळ्यावरचे ते काढून घेतले आणि इथं आता घसून ठेवते. म्हटले अगोदर इथं घसून ठेवू, त्यानंतर टेरेसवर म्हटलं घेऊन जाऊ. तर इथं मला थोडं असं वाटत होतं का आभाळ आलेलं आहे आणि ऊन पण थोडं कमी होतं. रोज एवढं ऊन असायचं आणि आज काही थोडं कमीच होतं. पण म्हटले जाऊ दे, आता आवरायला काढलं तर सर्व आवरूनच घेऊ. त्यानंतर बघा, इथं आता पुढच्याच गॅलरीत ठेवलं, तर वरती टेरेसवर काय नेलं नव्हतं हे सामान, जे वाळवण आहे ना ते. तर गॅलरीत देखील ऊन येतं. म्हटले हवा जरी लागली तरी काही हरकत नाही, थोडंसं मोकळ्या हवेत. त्यामुळे इथं गॅलरीतच ठेवलं होतं आणि गॅलरीत ठेवलं. त्यानंतर बघा, आता इकडं आमच्याकडे ना कॉलनीत पुढे लग्न आहे, तर तिथं मंडप वगैरे टाकला आहे. तर आता हे वाळवण वगैरे वाळत आहे, तोपर्यंत मी डबे देखील सुकवून ठेवले होते वरती टेरेसवर ठेवले. त्यानंतर म्हटले आता ही जी रॅक आहे, आता रॅकवरचे देखील भांडे मला घासायचे होते. जेवढं होईल तेवढं म्हटले आज आपण आवरून घेऊ. तर आता ही जी रॅक आहे ती बाहेर मी काढून म्हटले धुवून घेऊ आणि वाळत टाकू. तर मी इथं आता ती बाहेर काढून घासायला घेते. त्यानंतर मी काय केलं, तर म्हटले रॅक आहे ना माझी थोडीशी म्हणजे 1-2 आहे ना पार्ट उलट-सुलट होईल होते. तर मग म्हटले ती खोलून आणि परत व्यवस्थित करून घेऊ. मग नंतर मी ती रॅक सर्व खोलून घेतली. आम्ही पूर्ण पार्ट धुवून घेतले. कारण अगोदर पण मी शिफ्ट व्हायच्या अगोदर तेव्हा ती जॉईन केली होती, तर त्याचे पार्ट थोडे उलट-सुलट होईल होते. तर रॅक वगैरे घसून घेतली. त्यानंतर वरती हे जे भांडे रॅकवरचे टाकलेले होते ते आता मी पुसून इथं भरत होती, कारण आभाळ खूप आलेलं होतं. तर बघा, ढग किती काळे झालेले वरती. तर किती 1:30-2च्या दरम्यान असं वातावरण झालेलं होतं. तर मग म्हटले आता भरून घेऊ. आणि हे देखील वाळलेले होते, सुकून गेले होते हवेने. म्हटले परत पाऊस वगैरे झाला तर पुन्हा वल्ल होऊन जाईल. तर त्यासाठी मी हे सर्व मोठ्या टपात वगैरे सगळं जे भांडे ते सर्व भरून घेत होती. ते भांडे भरले. त्यानंतर म्हटले आता जे आहे ना लॅफ्ट वगैरे ते धूळ आहे, तर स्वच्छ करून घ्यावं. थोडं जाळं वगैरे एवढं तर काय नव्हतं, पण धूळच होती, कारण धूळच खूप येत होती. कारण पुढचा गॅलरीचा दरवाजा ओपन असला ना खूप धूळ येते आणि बंद जे केलं ते खूप गरम होतं. तर मग त्यासाठी तो ओपन राहतो, त्याच्यामुळे खूप धूळ येते. मग तेच माझं साफ करायचं चालू होतं. तर थोड्याच वेळात इतका पाऊस चालू झाला. तर बघा, आता पुढं बघा, हे जे आता लग्न घर आहे तिथं मंडप तो बघा सर्व ओला वगैरे होऊन गेला आहे. अचानकच पाऊस, म्हणजे हा पहिलाच पाऊस आहे. काहीच पाऊस असं वाटत नव्हतं येईल, असं मला वाटलं नाही का बुवा येईल असं. आणि आज घर आवरायला काढलं आणि नेमकीच पाऊस आला. तर बघा, पाऊस बी इतका जोराचा आला ना, तर खूपच जोराचा होता. पण बरं झालं, पटकन सर्व जे आहे ते भांडे वगैरे घासून घेतले होते. थोडेफारच रॅकवरचे ताटे, काही ग्लास वगैरे होते. तर म्हटले आता ते नंतर घसू, बाकीचे जे आहे तर ते व्यवस्थित लावून देऊ म्हटलं. तर बघा, अशा पद्धतीने विजा पण खूप चमकत होत्या. त्यानंतर आता बाकीचं आवरलं होतं. मग भूक लागली, थोड्याशा ओल्या शेंगा खाल्ल्या आणि त्यानंतरच लगेच जे मोठे आलू मिलचे डबे घासले होते ना, मग आता म्हटलं त्याच्यामध्ये हे वाळवून जे आहे ते आता भरून घेऊ म्हटलं, एक-एक करून सगळं. कारण आता डबे वगैरे वाळले होते आणि लॅफ्ट पण साफ केले होते. तर त्यावर मी यास व्यवस्थित भरून लावून देऊ म्हटलं. तर माझं तेच काम चालू होतं. इथं शंभू देखील हे बघा, त्याची पण मदत चालू होती थोडीफार. त्यानंतर डब्यांमध्ये भरून घेतलं आणि लगेच लॅफ्टवर इथं मी लावून घेत होती. एक-एक सर्व डबे इथं लावून घेत होती आणि लाईट पण गेली होती. आता 2-2:30 वाजले असेल, तरी पण इतका अंधार झाला होता का बाहेर इतकं आभाळ आले होतं, खूपच आभाळ आलेलं होतं आणि खूप असं काळोख झालेली होती आणि त्याच्यामध्ये लाईट पण गेली. तर म्हटले चला आता पटापट जेवढं होईल तेवढे तरी पटकन आवरून घेऊ. तर इथं मी
डबे घासून वगैरे त्याच्यात सामान भरून आणि त्याला वरतून साडीचं वगैरे कवर लावून लगेच आवरून घेतले होते. त्यानंतर मला त्या रॅकवरचे देखील जे होते ना बरण्या वगैरे त्यामध्ये देखील सामान भरायचं होतं. आता हे बघा घसणं सोपं असतं, घसून पटकन मोकळं होतं माणूस, पण मग मला हे भरायचं म्हटलं ना खूप अवघड जातं. कारण असे याच्यामध्येच खूप जास्त वेळ जातो. प्रत्येक गोष्ट बघा कशात काय आहे, कोणत्या याच्यामध्ये माईल, छोटे छोटे त्याच्यामध्येच खूप टाईमपास होतो. आता घसणं तर पटकन झालं, धुणं पटकन झालं, पण मला भरायलाच खूप वेळ गेला. तर हेच कामाला मला दिवस गेला. आता म्हटलं आता बाकीचं जे किचन वगैरे साफ करायचं आहे, बाकी थोडं राहिलं होतं, तर म्हटलं ते नंतर आवरू. तर चला आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आता बाकीचं जे राहिलं आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.